राजेंद्र घुगे यांनी जे आहे तर स्वतःचा मनमानी कारभार चालवला असून आपल्यासोबत परळी येथील सामाजिक कार्यकर्ते तसेच दलित समाजातील एक युवा नेतृत्व आपल्यासोबत आहे आणि त्यांच्याकडून नेमकं आपण जाणून घेणार आहोत की अंबाजोगाई ग्रामीण पोलिसात जे महिला होती वरवटी येथील त्यांनी जे तक्रार दिली होती त्या अनुषंगाने ते तिथे गेले होते व संबंधित प्रकरणामध्ये त्यांनी जे आहे तर गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांना विनंती केली. मात्र पोलीस ठाण्याचे जे राजेंद्र लक्ष्मणराव घुगे यांनी जे आहे तर त्यांना जातीवाचक शिवीगाळ केली व त्यांना जे आहे तिथून हाकलून लावलं. नेमकं काय घडलं याविषयी त्यांची जी आपबीती आहे ते जाणून घेणार आहोत. नेमकं काय झालं जरा मोठ्याने बोला तुम्ही. नेमकं झालं काय तुमच्यावर अन्याय काय झालं का तुम्ही ब्लॅकमेल करायला गेलं तर राजेंद्र घुगे यांना? हां वरोडी इतर प्रकरणामध्ये मला फोन आल्याबद्दल मी अंबाजोगाई ग्रामीण पोलीस स्टेशनला गेलो असताना मी राजेश अर्जुन कांबळे लवजी शक्ती सेना मराठवाडा संघटक आहे सर. मी तिथं गेलो असताना तिथले APIनं आम्हाला जातीवाचक बोलून व आमचा अपमानास्पद वागणूक देऊन आम्हाला तिथून ऑफिसच्या बाहेर काढलं व जे मारेकरी आहेत जे समजा समोरचे आरोपी आहेत त्यांना कॅबिनमध्ये घेऊन त्यांना काय मनोगत केलं हे माहीत नाही सर. आणि बाहेर गुन्हेगारांची पाठराखण करायचं आणि सामाजिक कार्यकर्त्यावर अन्याय करायचं हा जे त्यांचा कारभार चाललाय याविषयी तुम्ही काय सांगता? नेमकं माझं याविषयी वरिष्ठ अधिकाऱ्याकडे दाद मागितली का? हां सर वरिष्ठ अधिकाऱ्यांना दाद मागितली व निवेदनप्रमाणे आम्ही दिनांक 3/2025 या दिवशीपासून आम्ही सर आज 5-6 दिवस होत आहे उपोषण करत आहोत. 6 दिवस झालं तरी पण आम्हाला कुठल्याही प्रकारचं SP साहेबांनी पत्र दिलं नाही व काही नाही दिलेलं सर. आणि त्यांच्यावर कसल्याही प्रकारची कारवाई नाही झाली आणि त्यांना विचारपूस बी नाही झाली. तशा प्रकारचं आम्हाला पत्रही नाही आलं की आम्हाला पत्र आलं की बाबा तुम्ही सहकार्य करा. का सहकार्य करा म्हणजे आमची कुठली दखल घेतली नाही सर. आम्ही 6 दिवसांनी आमरण उपोषण केलं. त्यांना काय सहकार्य करायला पाहिजे त्यांनी तुम्हाला काय सहकार्य करायला पाहिजे होतं? तुमची कुठं घुगे यांच्याकडे किंवा पोलीस अधिकारी किंवा यांच्याकडे कसल्या प्रकारची पैशाची मागणी होती का सहकार्य म्हणजे? नाही सर नाही. म्हणजे काय सहकार्य करायला पाहिजे होतं? दलित महिलेवर अत्याचार झाल्यामुळे आम्ही तिथे गेलो असताना त्यांना समजा आरोपीवर फेऱ्या दाखल करण्यासाठी आम्ही गेलो असताना तिथले API असं म्हणतात की तुम्ही खोटे गुन्हे दाखल करतात तुमची खायची अवकात नाही तिथे येऊन आम्हाला ज्ञान शिकवतात असं म्हणून त्यांनी आमचा अपमान करून आम्हाला रूमच्या बाहेर काढलं व ते म्हणाले की तुम्ही खोटे गुन्हे दाखल करता आणि तिथं तुम्हाला यायचं काय अधिकार नाही असं म्हणून त्या महिलेला बी उदंड वागणूक देऊन आम्हाला सर त्यांनी बाहेर काढलेलं आहे. बाहेर काढतात आम्ही सर मग SP कडे जेव्हा गेलात तुम्ही वरिष्ठाकडे तक्रार दिली त्यानंतर गुन्हा दाखल संबंधित पोलीस ठाण्यात करून घेण्यात आलं का नाही आतापर्यंत? नाही आलं अद्यापपर्यंत. आम्ही वरिष्ठ पोलिसांकडे गेल्याच्या नंतर पण आम्हाला कुठलाही प्रतिसाद भेटला नाही सर. नेमकं न्याय आता जे आहे तर दलित समाजातील हे महिलेवर जे अन्याय झालं त्यांनी न्याय नेमका मागायचा कुणाकडे? जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक हेही याकडे लक्ष देत नाही. जिल्ह्याचे जे आहे तर जिल्हा अधिकारी यांचंही याकडे जे आहे तर सपशेल यांनी पाठ फिरवल्याचे दिसून येत आहे. 3 ते 4 दिवस उपोषण केले, आंदोलन केले, संघर्ष केले तरी पण कसल्याही प्रकारची शासन दरबारी दखल घेण्यात येत नाही. तर नेमकं तुमचं पुढील पाऊल काय असेल? आता काय असेल तुमची दिशा? आमची दिशा अशी आहे सर किंवा याच्यानंतर आमचे कलेक्टर ऑफिस किंवा SP साहेबांनी कुठली दखल न घेतल्यामुळे आम्ही आमचं आमरण स्थगित करून आम्ही कायदेशीर ते कोर्टामार्फत जे आमचं तुम्ही म्हणजे आता न्यायालयात जाण्याची तुमची जी आहे तर तयारी आहे. न्यायालयात गेल्याच्या नंतर जे आहे तर हा प्रकरण याच्यामध्ये पार्टी कोणाला करणार? SP ला करणार, DYSP ला करणार की API ला करणार? नेमकं कोणाला तुम्ही याच्यामध्ये? आम्ही सुरुवातीला APIवर करणार सर आणि APIचे जे वरिष्ठ आहेत त्यांनी आमची दखल न घेतल्यामुळे आम्ही कायदेशीर त्यांच्यावरही काही जे काही गुन्हा दाखल होता असेल अगर कुठलाही शासनाचा जे काय असन हे समजा शासनाचं जे काही कायदा असेल ते त्यांच्यावर लागू व्हावं असे आपलं शिक्षण कुठपर्यंत झालेलं आहे सर? सर मी 10वी पास आहे. कायदेशीर जे आहे तर तुम्हाला जे आहे तर सल्ल्याची गरज आहे. यस सर. त्यासाठी जे आहे तर कायदे तज्ज्ञ तुम्हाला आवश्यक आहे. Yes. त्यासाठी तुम्हाला एक वकील नियुक्त करावं लागेल. Yes. त्याप्रमाणे जे आहे तर तुम्हाला या प्रकरणामध्ये पुढे जावं लागेल. यस जाणार सर 100% जाणार. आणि ही पुढील कारवाई आम्ही चालू ठेवणार. जोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत आमची लढाई चालूच राहणार सर. दुसरे मातंग समाजाचे कार्यकर्ते आपल्यासोबत आहेत आणि त्यांच्याशी आपण जाणून घेणार आहोत की नेमकं अंबाजोगाई ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये नेमकं काय प्रकार घडला होता ते काय सांगताल याबद्दल आपण?
सर मातंग समाजाचं वरवटी येथील कुटुंब होतं, त्याच्यावर धनगर समाजाचे जे काही गावगुंड आहेत त्या गावगुंडाने त्या समाजावर हल्ला केला होता. त्या ठिकाणी आम्हाला त्यांचा फोन आला. वरवटीचे जे काही मातंग समाजाचे कुटुंब आहे त्यांनी आम्हाला फोन करून बोलून घेतलं, म्हणजे आमच्यावर हल्ला झाला आहे. ग्रामीण पोलीस स्टेशनला आम्ही आलो. भाऊ आम्ही सामाजिक कार्यकर्ते असल्यामुळे आम्हाला त्यांचा फोन आला. आम्ही ग्रामीण पोलीस स्टेशनला गेलो असता न्यायाच्या भूमिकेसाठी आणि विचारणा करण्यासाठी आम्ही API राजेंद्र घुगे यांच्या कॅबिनला गेलो. त्यांनी जे काय म्हणले API घुगेंनी जे आम्हाला अपमानास्पद वागणूक दिली आणि ते असं बोलले की ज्यांचं काही खायचं खरं नाही तेच आले आम्हाला येऊन ज्ञान शिकवतात. तर असे ही जे काय आम्हाला अपमानास्पद वागणूक दिलेली आहे तीन दर्जाची जी वागणूक दिली त्याविषयी तुम्ही वरिष्ठाकडे तक्रार दाखल केलेली आहे का? आम्ही जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर 3 तारखेला उपोषणाला बसलो होतो. जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर बसलेला असताना त्यांनी काही आमची दखल घेतलेली नाही. तर आमची अशी एक मागणी आहे की आम्ही कोर्टात न्यायालयीन दाद मागणार आहेत आणि याच्यामध्ये राजेंद्र घुगे आणि बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक साहेब यांच्यावरही कायदेशीर कारवाई करण्यात यावी. हे तुमची मुख्य मागणी आहे. याविषयी जे आहे तर वरिष्ठांकडे गुन्हा दाखल व्हावा यासाठी तुम्ही जाऊन संबंधित पोलीस अधीक्षक यांना भेटलात का? पोलीस अधीक्षक साहेबांना भेटलो असतात. पोलीस अधीक्षक साहेब म्हणले की आमचे जे काही सहकारी आहेत आणि कर्मचारी आहेत असे बोलत नाहीत, परंतु असं बोलणार नाहीत म्हणले. परंतु जर पोलीस अधीक्षक साहेबांना त्यांचे कर्मचारी जर असे बोलणार नाहीत असं वाटत असेल तर त्यांनी जे काही ज्या दिवशी हे प्रकरण घडलं त्या दिवशीचे CCTV फुटेज आणि व्हिडिओ क्लिपसहित ऐकावं आणि त्यांच्यावर जी काही योग्यशीर कारवाई करण्यात यावी. संबंधित जे आहेत अंबेजोगाई पोलीस स्टेशनमध्ये जे CCTV लावलेले आहेत त्याचे ऑडिओ आणि व्हिडिओ काढून जे आहे ते पोलीस अधीक्षक यांनी तपासावे असेही तक्रारदाराचे म्हणणे आहे. मात्र जे आहे तर संबंधित अंबेजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात असणारे राजेंद्र घुगे हे जे कर्मचारी आहे स्वतःचा मनमानी कारभार करत असून जे आहे तर या पोलीस अधिकाऱ्याला नेमके कोणाचे राजकीय वरदहस्त आहे? सर असं काही आम्हाला सांगता येणार नाही, कारण की असूही शकते, कारण की बीड जिल्ह्याचे जे काही पोलीस अधीक्षक साहेब आहेत त्यांनीही त्यांच्यावर कारवाई केलेली नाही. त्याच्या डोक्यावर वरदहस्त आहे असंही आम्हाला वाटत आहे. कोणाचं असेल असं तुम्हाला वाटतंय? आम्हाला असं वाटत आहे की धनंजय मुंडे, पंकजा मुंडे, नाही सर, नेमकं आम्ही कोणाचं असं असेल? नाव घेऊ शकत नाही, परंतु असेल कोणाचा आशीर्वाद वरदहस्त असल्यामुळे हे बीड नेमकं कोण जिल्ह्याचे असेल? राजकीय वरदहस्त कोणाचं असेल यांना असं वाटतं? ज्यावेळेस शंका कुणावर आहे तुम्हाला? ज्यावेळेस SP साहेबांना सर तेवढा दबाव आहे ते चौकशी करू शकत नाहीत, त्यावेळेस त्यांना राजकीय कुठला तरी दबाव हे काय तर करत नाही असं आमचं म्हणणं आहे सर. नेमकं कोणाचं म्हणजे कुठेतरी दडपणाखाली तुम्ही नाव घेऊ शकत नाही असं वाटतं? यस सर यस. म्हणजे तुम्हाला बी भीती आहे की जर मी एखाद्या राजकीय पुढाऱ्याचं नाव घेतलं तर ते आमच्यावर अजून अन्याय होईल? यस सर, आम्ही पहिलेच अन्यायामध्ये नेमकं कुठल्या राजकीय नेत्याची भीती आहे तुम्हाला? सर नाही ना, API राजेंद्र घुगेवर जे काही वरदहस्त आहे ते आम्ही आम्हाला म्हणजे एवढ्या दडपणाखाली आज जे आहे तर दलित समाज आणि समाजातील सामाजिक कार्यकर्ते जर एवढ्या दडपणाखाली असतील तर लोकशाही संपतच चालली आहे असंच म्हणावं लागेल. येस सर. नाही सर, आम्हाला बी माहित नाही किंवा म्हणजे कोणाचं का घाबरताय तुम्ही जर ते नाव घ्यायला? पडद्याच्या पाठीमागून वरदहस्त असेल आमच्या समोर आम्ही ज्या दिवशी घाबरलो येईल नव्हतो, सर. त्या दिवशी आम्ही नाव 100% असं मीडिया समोरच नाही प्रत्यक्षात असं आम्ही कलेक्टर ऑफिसलाही देऊ की यांचा वरदहस्त आहे. ठीक आहे. हे होते सामाजिक कार्यकर्ते, यांच्याशी आपण जे आहेत वरवटी येथील प्रकरणाविषयी जे आहेत चर्चा केली आणि त्यांचं जे काही म्हणणं आहे ते मांडलं. लोकशाही तंत्र बीड.